नाशिकमध्ये विधान परिषदेच्या निवडणुकीचा अर्ज दाखल करण्यासाठी अवघा 1 तासांपेक्षा कमी अवधी उरलाय आणि ठाकरेंच्या शिवसेनेचा निर्णय अद्यापही झालेला नाहीये। ठाकरेंची शिवसेना निवडणुकीमधून माघार घेण्याची शक्यता आहे। महाविकास आघाडी निवडणूक लढवणार की नाही याच मुद्द्यावरती आता यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। शेवटच्या काही मिनिटांमध्ये कोणी अर्ज भरणार आहे का याकडे देखील लक्ष आहे। माजी आमदार वसंत गीते आणि माजी आमदार अनिल कदम या दोघांपैकी कुणाला उमेदवारी द्यायची याविषयी संभ्रम होता, चर्चा सुरू होती। ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते रवींद्र मिर्लेकर 3 वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत। आपली भूमिका ते जाहीर करतील। मतदारांच्या आकडेवारीच्या नुसार महायुतीचं पारडं सध्या नाशिकमध्ये जड असल्याचं दिसतंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।